जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होत असून कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा या धरणांमधून विसर्ग कमी होतोय। पुढील 2 दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज आहे। अलमट्टीचा विसर्ग वाढवण्याबाबत समन्वय साधण्यात येतोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी हळूहळू स्थिर होतीये। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय। तसंच पुराच्या पाण्यात वाहनं चालवून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन करून स्थलांतर पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिल्यात। सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल, यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही। तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं। आणि पुढचे 2 दिवस पाण्याची लेवल कमी होण्यासाठी जर पावसाचा जोर जो ओसरलेला आहे तो असाच जर राहिला, पाऊस कमी राहिला तर पुढचे 2 ते 3 दिवस पाणी कमी होण्यासाठी लागतील। तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं।